नवी गाडी घेतल्यानंतर दर्शनाला तर जायलाच लागतो, तर कुठे दर्शनाला आले नक्की बघा. जर तुम्हाला ही लोकेशन माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मंदिराचा आवारा तर खूप छान होता. आतमध्ये कॅमेरा अलाउड्स नाहीत म्हणून मी आतमधलं शूट नाही केलं. मग मंदिराच्या बाहेर आल्यानंतर देवदर्शन केलं आणि त्याच्या साईडला एक छोटासा मार्केट होता. तर चला बघूया मार्केटमध्ये काय आहे. तर मार्केटच्या आत आल्यानंतर आम्हाला दिसलं सगळ्यात पहिले मसाले आणि आम्हाला साईडला एक शॉप दिसला, तर आम्ही तिथे व्हिजिट केलं. स्टार्टिंगला तुम्हाला देवपूजाचं सामान सर्व दिसेल इथे. नंतर आम्हाला दिसला किचनचा स्टॉक, अलग अलग प्रकारचं किचन आहे. तुम्हाला कोणता पाहिजे कमेंट मध्ये सांगा. तर या गोष्टीला काय बोलतात तुम्हाला माहिती आहे का? आणि इथे खूप चांगल्या प्रकारच्या मूर्ती होत्या, ऍक्शन फिगर पण होते, डेकोरेशनचं पण सामान खूप होतं इथे. हा ऊल कशासाठी युज करतात तुम्हाला माहिती आहे का? वारकरी लोकांच्या किती चांगल्या मूर्ती आहेत बघा. एका व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणं पॉसिबल तर नाहीये, जेवढं दाखवता येईल मी तेवढं दाखवतो तुम्हाला. गाईज हे काय आहे मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे का? अरे एका फ्रेम मध्ये दोन दोन वाघ, एक हा आणि एक मी. त्यानंतर मम्मीने गणपती सिलेक्ट केला कार मध्ये लावण्यासाठी. तर आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू.